जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आता आज तुमची लाडकी मोहरी अगदी अशा घरोघरी बनवल्या जाणाऱ्या आपल्या पारंपरिक रेसिपी सोबत आली आहे. तर ह्या रेसिपीमुळे तुमचं शिळं अन्न वाया सुद्धा जात नाही आणि जो पदार्थ आपण यापासून बनवणार आहोत ना, तो खायला सुद्धा खूप चविष्ट लागतो. आणि ही रेसिपी माझ्या आजीची आहे. तर जेव्हा कधी आम्ही ना गावी जायचो, शिळ्या भाकरी राहायच्या ना रात्रीच्या, आजी मस्त उन्हात कडकडीत त्यांना कडक करून असं खलबत्त्यात कुटून ना छान असे शिळ्या भाकरीचे तुकडे, ज्याला आपण शिळ्या भाकरीचा चिवडा सुद्धा म्हणतो, ते बनवायचे. आणि खूप आज बऱ्याच दिवसांनी घरी भाकरी उरल्या होत्या, तर म्हटलं चला आपल्या आजीच्या आठवणीत ही रेसिपी बनवूया आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तर चला आज मस्त ना शिळ्या भाकरीचा चिवडा बनवूया. तर म्हणजे हा घरोघरी बनवला जाणारा पारंपरिक आपला पदार्थ, ते म्हणजे भाकरीचे तुकडे किंवा भाकरीचा चिवडा सुद्धा याला म्हटलं जातं. तर जर तुमच्याकडे ना शिळी भाकरी असेल ना, तर अजिबात टाकून देऊ नका. ह्या पद्धतीने तुम्ही भाकरीचे तुकडे बनवले ना, घरच्यांना कळणार सुद्धा नाही की तुम्ही शिळ्या भाकरीपासून असं काहीतरी केलंय. तर हे बघा, माझ्याकडे ना 1 ते 1.5 भाकरी आहे. तर माझी आजी कशी बनवायची माहितीये, ही भाकरी ना ती 1 ते 2 दिवस उन्हात कडकडीत कडक करायची आणि मग खलबत्त्यात कुटून तुकडे करायची. पण आता मी उन्हात न सुकवता असंच हे ओपन ठेवलेला भाकरी वाडग्यामध्ये 1 दिवसापूर्वी. आणि हे बघा, भाकरी मस्त अशा कडक झाले. तुम्हाला कडक नसतील आवडत ना, तर कालच्या उरलेल्या असतील तरी आज करू शकता. पण मी ह्या ना थोड्याशा अशा वाळवून घेतलेत. हे बघा, मस्त असे ना कडक कडक झालेत, मध्ये मध्ये नरम आहेत. तर माझी आजी मस्त अशा उन्हात कडकडीत करायची आणि एकदम अशी ते आपल्याकडे नाही का आधी जमिनीत खलबत्ते असायचे, त्याच्यात कुटून करायची, भन्नाट लागायचं. आणि मी आज अगदी तिच्याच पद्धतीने करते, म्हणून मी सुद्धा भाकरी कडक करून घेतले. तर आता काय करायचं, या भाकरीचे छोटे छोटे पीस करायचे. हे बघा, असे असे. आणि मिक्सरच्या भांड्यातून ना बारीक करून घ्यायचे. जास्त पण बारीक नाही, जास्त पण मोठं नाही, मीडियम साईजचं. तर म्हणजे छान असे मिक्सर मधून ना भाकरीचे तुकडे बारीक करून घ्यायचे. हे बघा, बघू शकता, जास्त बारीक पण नाही किंवा जास्त मोठे पण नाही. जर तुम्हाला मिक्सर मधून नसतील वाटायचे ना, तुम्ही हातावर अशी भाकर घेऊन चुरून ना केलं तरी चालेल, किंवा खलबत्ता असेल त्याच्यात केलं तरी देखील चालेल. आता बऱ्याचदा मला प्रश्न असतो की आम्ही भाकरीचे तुकडे करतो, पण असे ते घशात दाटल्यासारखे होतात. ते तसं होऊ नये ना, भाकरीचे तुकडे मस्त असे मऊ लुसलुशीत आणि खायला सुद्धा चविष्ट लागावे ना, त्यासाठी पहिली टीप सांगते मी आता तुम्हाला. तर पहिली टीप सांगायची म्हणजे, हे बघा, आता आपण भाकरीचे तुकडे जे वाटून घेतलेत ना, आता काय करायचं, ह्यावर एकदाच पाणी नाही टाकायचं. हे बघा, अगदी असं थोडंसं पाणी घेऊन ना हातावर ह्याला असा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं. बस असं केल्याने थोडंच आपल्या भाकरीच्या तुकड्याला ओलावा निर्माण होतो आणि जास्त खाताना दाटत नाहीत. अजून एक टीप आहे, ती मी तुम्हाला रेसिपी करताना सांगते. तर आता आपले भाकरीचे तुकडे ना मिक्सर मधून वाटून झाले ना, की एका पसरट पॅन मध्ये मी ते 1 ते 1.5 चमचे इतकं तेल ऍड केलंय आणि तेल मस्त कडकडीत तापू द्यायचंय आपल्याला. आता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी. हे बघा, मोहरी मस्त तडतडली की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरा ऍड करायचा आहे आपल्याला. त्याचसोबत अगदी थोडासा हिंग, कारण शिळ्या भाकरीमुळे ना कोणाकोणाचं पोट फुगण्याचा त्रास होतो, त्यामुळे अगदी थोडासा हिंग ऍड करायचा आहे आपल्याला. मस्त असा कढीपत्ता टाकायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं सगळं. आणि आता ह्यामध्ये आपल्याला मस्त असे मी 2 छोट्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, ते सुद्धा ऍड करायचे. आणि छान असं थोडेसे मऊसूद होईपर्यंत आपल्याला हे कांदे फ्राय करून घ्यायचे तेलावर. तर आता दुसरी महत्वाची टीप ती म्हणजे, हे बघा, कांदा ना जास्त एकदम करपवायचा नाहीये किंवा खूप ओव्हरकुक करायचा नाहीये. थोडासा असा मऊसूद पडेपर्यंतच तळायचा आहे, कारण ना कांदा मऊ असला ना, मग आपण जेव्हा भाकरीचे तुकडे टाकतो ना, तेव्हा त्याला सुद्धा असा मऊसूदपणा येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते जेव्हा हा कांदा ना थोडासा असा दाताखाली येतो तेव्हा. आता कांदा तर तळलेला आहे आपला, आपण आता ह्याच्यात बाकीचे मसाले ऍड करून घेऊया. मसाले पण ह्याच्यात जास्त काही जात नाहीत. थोडीशी हळद टाकायची आपल्याला. त्याचसोबत तुमचा जो कोणता घरगुती मसाला असेल ना, तो 1 चमचा टाका. तुमचे जितके भाकरीचे तुकडे आहेत त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आणि अगदी थोडासा इथे मी गरम मसाला ऍड करतेय. आणि चवीत पुरतं मीठ टाकायचं. इथे मी कांद्यातच मीठ टाकते, तुम्ही भाकरी टाकल्यानंतर सुद्धा टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं. आता गॅस माझा इथे बारीकच आहे, कारण मसाले करपले जातात पटकन. हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता ह्यामध्ये आपण जे भाकरीचे तुकडे वाटून घेतलेले ना, ते ऍड करायचे मस्तपैकी. आणि आता अजून वरतून थोडंसं मी मीठ टाकणार आहे, कारण आपण भाकरी करताना त्याच्यामध्ये मीठ नसतं, सो कमीच पडतं, म्हणून मी आता थोडंसं टाकलंय. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आणि माझी आजी ह्यामध्ये ना एक साहित्य आवर्जून टाकायची, आणि ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट. पण ती आत्ता नाही टाकायची. आता हे आपण सगळं मिक्स करायचंय. तुम्हाला जास्तच कोरडे वाटत असतील तर तुम्ही पाण्याचा थोडासा शिंतोडा मारू शकता, किंवा बरेच जण थोडंसं पाणी सुद्धा ह्याच्यात टाकतात, अर्ध्या वाटी इतकं. पण मी पाणी नाही टाकणार आहे, बिकॉज आपण कांदा ऑलरेडी सॉफ्ट ठेवलेला आहे.
तर आता हे बघा, ह्याच्यात ना थोडीशी कोथिंबीर टाकायची, परत एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ना मीडियम टू लो फ्लेमवर छान वाफ सुटू द्यायची ह्याला. तर मस्त 3 ते 4 मिनिटं ना आपले भाकरीचे तुकडे वाफलेले आहेत. आहा, आणि बघू शकता हे बघा कसले मऊसूत झाले आणि खरंच जो सुगंध सुटलाय ना राव, एकदा मिक्स करूया व्यवस्थित आणि बघू शकता बऱ्यापैकी सॉफ्ट सुद्धा झाले. तर माझी आजी ना जेव्हा ही चुलीवर बनवायची ना, ती मस्त असं लोखंडी तव्यात बनवायची आणि चुलीवर बनवल्यावर कसं आग कमी जास्त होतेच ना, सो ते भाकरीचे तुकडे खाली लागायचे ना, ते असले भारी लागायचे ना. आता काय करायचं, हे बघा इथे ना जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, मोठा 1 चमचा कूट मी ऍड करतेय. असली चव भन्नाट लागते ना, आधीच नाही टाकायचं, आता आपलं जेव्हा होत आलं ना तेव्हा टाकायचं. आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला. हे बघा असलं भन्नाट लागतं ना. बरेच जण ना शेंगदाणे तळताना, म्हणजे जेव्हा आपण कांदा टाकतो ना त्याच्या आधी अख्खे शेंगदाणे टाकून सुद्धा तळून घेतात. तर मस्त असे आपले भाकरीचे तुकडे, भाकरीचा चिवडा, जे काही तुम्ही म्हणत असाल ते तयार आहे. ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारे आपले शिळ्या भाकरीपासून मस्त असा चमचमीत नाश्ता तयार आहे, ज्याला बऱ्याच ठिकाणी शिळ्या भाकरीचे तुकडे किंवा शिळ्या भाकरीचा चिवडा अशी बरीच वेगवेगळी नावं आहेत. अजून सुद्धा बरीच नावं आहेत. तुम्हाला कोणाला माहिती असतील किंवा तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण हे ना खरंच खूप छान लागतं. असं काहीतरी चमचमीत केल्याने घरचे सुद्धा आवडीने खातात आणि आपलं अन्न सुद्धा वाया जात नाही आणि खायला तर भारीच लागतं राव, प्रत्येकालाच माहिती असेल. तर तुम्ही हे कोणत्या पद्धतीने बनवता किंवा ह्यामध्ये अजून कोणतं साहित्य ऍड करता मला कमेंट करून नक्की सांगा. पण आता माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि करून ही रेसिपी मला सांगा कशी झालेली. आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. खूप मेहनत लागते राव व्हिडिओ काढायला. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.